श्लोक 84. श्रीराम विठोने शिरी वाहिला देवराणा, तयांतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हांत काळी. श्रीराम. भगवंतावर अतूट विश्वास हा भक्ताच्या आध्यात्मिक जीवनातला मोठा आधार असतो. तो विश्वास कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री शंकराचं चरित्र आहे. पांडुरंग हे श्रीकृष्णाचं रूप आहे. अशा पांडुरंगानं आदरानं श्री शंकराला मस्तकी धारण केलेलं आहे. आपण जर पंढरपूरला गेलात तर गेल्यावरती विठ्ठलाची मूर्ती जर जवळून पाहिली तर त्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे हे आपल्या लक्षात येतं. इथं श्री समर्थ शंकर, विष्णू आणि पांडुरंग यांचं महत्त्व सांगतायत. संपूर्ण भारताचा विचार केला तर आपल्याकडं भरपूर संप्रदाय आहेत आणि प्रत्येकाच्या उपासना वेगवेगळ्या आहेत हे पाहायला मिळतं. त्यांच्यामध्ये तात्विक मतभेद दिसून येतात आपल्याला. कोणी शिवाची, कोणी विष्णूची, कोणी दत्ताची, तर कोणी देवीची उपासना करतो. खरं तर ही सगळी एकाच परमेश्वराची भिन्न अशी सगुण रूपं आहेत आणि प्रत्येकानं देवाने ठरवून दिल्याप्रमाणे आपलं अवतार कार्य केलेलं आहे. पण प्रमुख वाद आपल्याला शैव आणि वैष्णव यांच्यात दिसून येतो. पण समर्थ म्हणतात या दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आदर होता. जेव्हा सेतू बांधायला सुरुवात झाली तेव्हा श्रीरामांनी प्रथम शंकराची पूजा करण्यासाठी मंदिर स्थापन केलं. हेच आजचं रामेश्वर. या बाबतीतली नरहरी सोनार यांची कथा आपल्याला परिचित आहे. नरहरी सोनार हा व्यवसायानं सोनार होता. तो नेहमी शिवाची भक्ती करत असे. एकदा एका सावकाराला विठोबासाठी कमरपट्टा बनवायचा होता म्हणून त्यानं उत्कृष्ट सोनार म्हणून नरहरी सोनाराला बोलावलं. पण मी शिवभक्त आहे आणि मी त्या मूर्तीला पाहणार नाही असं सांगून त्यांनी नरहरी सोनारांनी यायला नकार दिला. पण सावकार म्हणाले, आपण तुझ्या डोळ्यांना पट्टी बांधू आणि मग तो विठ्ठलाच्या कमरेचं माप घे. या गोष्टीला नरहरी सोनार तयार झाले. विठ्ठल मंदिरात गेल्यावर माप घेताना त्यांना शंकराची पिंड जाणवू लागली. डोळे उघडताच पांडुरंगाची मूर्ती आणि डोळे बंद केले की शंकराची पिंड असं होऊ लागलं. मग त्यांना स्वतःची चूक लक्षात आली आणि अशा तऱ्हेनं नरहरी सोनार यांच्या मनातला शिव आणि विष्णू हा भेद पांडुरंगानं नाहीसा केला. पुढं नरहरी सोनारांनी अभंग लिहिलाय. आपल्याला माहिती येतो, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, मन बुद्धीची कातरी, रामनाम सोने चुरी. समर्थ म्हणतात शंकराच्या अंतःकरणात फक्त रामनामाचा ध्यास असतो. अशा रामनामाचं महत्त्व तुम्हाला पटत नाही का? तेव्हा स्वतःची प्रगती करायची असेल, आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर कोणताही भेदाभेद न करता यथाशक्ती रामनामाचा जप केला पाहिजे. इथं आणखी एक अर्थ या श्लोकाचा असा आहे, ज्यावेळी देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याला जिवंतपणे नंदाकडं पोचवायचं होतं. कंसापासून वाचवून नंदाकडं पोचवणं हा एकच ध्यास घेऊन आणि सुरक्षितपणे नंदाकडं पोचवलं. शंकर महादेव हा मृत्यू देणारा देव आहे, तर आत्म्याला मुक्त करण्याचं काम श्रीरामांचं आहे. प्रपंचाच्या दृष्टीनं आयुष्याचे शेवटचे दिवस सुखाचे जाणं हे भाग्यकारक समजलं जातं. पण काळ माणसावर केव्हा झडप घालेल ते सांगता येत नाही. अशावेळी आपले नातेवाईक, इष्टमित्र, संपत्ती यापैकी कोणीही आणि काहीही उपयोगी पडणार नाही. जिवंतपणी केलेल्या कर्माचं फळ हे भोगायला लागणारच आहे. आध्यात्मिक दृष्टीनं जीवनाचा अंतकाळ भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करणं हे खरं तर फारच भाग्याचं समजलं जातं. आयुष्यभर जे केलं तसंच भोगायला लागणार आणि त्याच मार्गानं आपला प्राण जाणार हे आपल्याला विसरता कामा नये. त्यासाठी
नित्यनियमानं केलेला रामनामाचा जपच हा भवसागर तरून जायला उपयोगी पडेल. अंतकाळी हा श्रीरामाचा ध्यासच आपल्या जीवाला मुक्त करेल असं सांगून समर्थ रामजपाचं महत्त्व आपल्याला पटवून देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. विठोने शिरी वाहिला देव राणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम.